मागच्या व्हिडिओमध्ये आपण वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्याबद्दल सविस्तर माहिती अभ्यासलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्मजीव म्हणजे काय असतात किंवा हे सूक्ष्मजीव कोठे आढळतात याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. सूक्ष्मजीव म्हणजे काय हे पाहण्याआधी आपण थोडेसे मागचे रिव्हिजन करूया. पान नंबर 74 तुम्हाला इथं काय सांगितलं आहे बघा. अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, गोगलगाय, हत्ती, कबूतर आणि जंत यांचे आकारानुसार 2 गटात वर्गीकरण करा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पहा, यामध्ये अमिबा, पॅरामेशियम आणि युग्लिना हे जे जीव आहेत ते एकपेशीय आहेत. आता एकपेशीय म्हणजे काय याची तुम्हाला माहिती आहे. जे सजीव एका पेशींनी बनलेले असतात त्यांना एकपेशीय जीव असे म्हणतात. तर हे जे अमिबा, पॅरामेशियम आणि युग्लिना आहेत हे आपल्या डोळ्याला सहज दिसत नाहीत, म्हणजेच हे सहज न दिसणारे एकपेशीय प्राणी आहेत. तर गोगलगाय, हत्ती, कबूतर आणि जंत यांना आपण आपल्या डोळ्यांनी सहज पाहू शकतो. हे आपल्या डोळ्यांना दिसणारे सहज आणि बहुपेशीय प्राणी आहेत. यांना बहुपेशीय का म्हणलेलं आहे, तर यांचे शरीर हे अनेक पेशींनी बनलेले असते, म्हणून यांना बहुपेशीय प्राणी असे म्हणलेले आहे. तर आता यांचे वर्गीकरण कसं करायचं हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. यातील हे 3 जे प्राणी आहेत अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना हे डोळ्यांना सहज न दिसणारे एकपेशीय प्राणी आहेत. तर गोगलगाय, हत्ती, कबूतर आणि जंत हे डोळ्यांना सहज दिसणारे आणि बहुपेशीय प्राणी आहेत, हे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पृथ्वीवर राहतो आणि आपल्या पृथ्वीवर असंख्य सजीव आहेत. सजीव म्हणजेच काय हे तुम्हाला माहिती आहे. तर हे जे सजीव आहेत तर त्या सर्वांना आपण सहज पाहू शकतो का? जरा विचार करून बघा. आपल्या आजूबाजूला जे सजीव आहेत त्यापैकी काही सजीवांना आपण आपल्या डोळ्यांनी सहज पाहू शकतो. तर काही सजीव हे इतके सूक्ष्म असतात की आपण ते डोळ्यांनी पाहू शकत नाहीत. त्यांना पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. तर अशा सजीवांना काय म्हणतात माहिती आहे? त्यांना सूक्ष्मजीव असे म्हणतात. बघा, नावामध्येच बघा सूक्ष्म म्हणलेलं आहे. सूक्ष्म म्हणजेच काय? खूपच लहान जीव. त्यांना काय म्हणायचं? सूक्ष्मजीव. मी परत एकदा व्याख्या सांगते, नीट ऐका आणि लक्षात ठेवा. जे सजीव आपल्या डोळ्यांना सहज दिसत नाहीत त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो, त्या सजीवांना सूक्ष्मजीव असे म्हणतात. सूक्ष्मजीव म्हणजे काय हे आता तुमच्या लक्षात आलं आहे. तर आता आपण म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सूक्ष्मजीव कोठे राहतात, कोठून येतात, ते काय खातात, काय पितात, असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये पडला असेल. तर आता आपण हे सूक्ष्मजीव कोठे आढळतात किंवा कोठे दिसतात हे आपण पाहूयात. आपल्या सभोवती हवा आहे, आजूबाजूला पाणी आहे, सगळीकडे जमीन आहे, अन्नपदार्थ आहेत, सांडपाणी आहे, कचरा आहे. तर या सर्वांमध्ये हवा, पाणी, जमीन, अन्नपदार्थ, सांडपाणी आणि कचरा या सर्वांमध्येच बारीक म्हणजे डोळ्यांना न दिसणारे असे सूक्ष्मजीव असतात. तसेच आपल्या आजूबाजूला वनस्पती आहेत, वेगवेगळे प्रकारचे प्राणी आहेत आणि मानव म्हणजे आपण आहोत. तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा सूक्ष्मजीव असतात. पहा, आश्चर्य वाटतंय ना की हवा, पाणी, जमीन, अन्नपदार्थ, सांडपाणी आणि कचरा यामध्ये तर सूक्ष्मजीव असतातच, परंतु वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्या शरीरामध्ये सुद्धा सूक्ष्मजीव असतात. तर आता हे जे सूक्ष्मजीव आहेत तर त्यापैकी काही सूक्ष्मजीव हे एकटे राहतात. पहा, उदाहरणार्थ माहिती तुम्हाला अमिबा आहे, पॅरामेशियम हे जे सूक्ष्मजीव आहेत ते एकटे राहतात. तर काही सूक्ष्मजीव हे वसाहती करून म्हणजेच समूहाने राहतात, एकत्र राहतात. तर काही सूक्ष्मजीव कोठे राहतात माहिती आहे?
जे मेलेले वनस्पती असतात, मृत वनस्पती किंवा जे मेलेले प्राणी असतात त्यांच्या अवशेषावर, म्हणजे ते जे मेलेले त्यांचं अवशेष आपलं शरीर असतं तर त्यावर ते जगतात काही सूक्ष्मजीव. म्हणजेच सूक्ष्मजीव हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही एकटे राहणारे आहेत, काही समूहाने राहणारे आहेत, तर काही मेलेल्या वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषावर जगणारे सूक्ष्मजीव आहेत. म्हणजे या सूक्ष्मजीवामध्ये सुद्धा आपल्याला विविधता आढळून येते. सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार आपण पाहिले. आता यानंतर हे सूक्ष्मजीव आकाराने खूपच लहान असतात. ते आपल्या डोळ्यांना सहज दिसत नाहीत. तर त्यांचे निरीक्षण आणि मोजमाप कसे करायचे हे आपण पाहूयात. सूक्ष्मजीवाचे निरीक्षण करण्यासाठी आपण छोटेसे 3 प्रयोग करून पाहूयात. पहिल्या प्रयोगामध्ये बघा, आपल्याला काय लागणार आहे, तर पावाचा किंवा भाकरीचा एक तुकडा, एक डबा, थोडंसं पाणी आणि विशालन भिंग लागणार आहे, किंवा सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं तरी चालतं. तर प्रयोग करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागेल, जो पावाचा किंवा भाकरीचा तुकडा आहे तो थोडासा पाण्यामध्ये भिजवायचा आणि त्यानंतर एक प्लास्टिकचा डबा घेऊन त्या डब्यामध्ये तो पावाचा तुकडा 3-4 दिवस बंद करून ठेवायचा. 3-4 दिवसानंतरनं त्या डब्यातील तो तुकडा काढून त्याचे निरीक्षण करायचे. त्याच्यावर बुरशी आल्यासारखं दिसतं पहा. आपल्या घरामधील भाकरीचा तुकडासुद्धा तुम्ही अशा प्रकारे करून ठेवू शकता आणि त्याच्यावर बुरशी आलेला आपण सर्वांनी पाहिलेला आहे, बुरशी कशा प्रकारची असते ते. तर त्या बुरशीचे जर आपण भिंगाच्या खाली जर निरीक्षण केले किंवा सूक्ष्मदर्शकाखाली जर त्याचे निरीक्षण केले तर आपल्याला त्यामध्ये काय दिसतात सांगा, तर छोटे छोटे सूक्ष्मजीव, अशा प्रकारचे सूक्ष्मजीव आपल्याला त्यात दिसतात. यानंतर दुसरा प्रयोग करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे पहा, गढूळ पाणी थोडंसं. आपल्या घराच्या आजूबाजूला जे डबकं साचलेलं असतं ना पाण्याचं, तर त्यातील थोडंसं पाणी घेऊन ते आपण त्या पाण्याचा एक थेंब त्या पाण्यातील एका काचपट्टीवर घ्यायचा आणि ती काचपट्टी आपण संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली पाहायची. जेव्हा आपण या थेंबाचे निरीक्षण करतो ना, तेव्हा आपल्याला त्या गढूळ पाण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे सूक्ष्मजीव दिसतात. यानंतर आपण तिसरा प्रयोग करून पाहूयात. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, दही किंवा ताक, त्यानंतर काचपट्टी आणि संयुक्त सूक्ष्मदर्शक लागणार आहे. काय करावं लागेल, ड्रॉपरच्या साहाय्याने ताकाचा किंवा दह्याचा एक थेंब एका काचपट्टीवर घ्या. त्यानंतर ही काचपट्टी संयुक्त सूक्ष्मदर्शकाखालच्या भिंगाखाली ठेवा आणि या थेंबाचे निरीक्षण करा. तर या थेंबामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव दिसतात. मुलांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की सूक्ष्मजीवांचे निरीक्षण कसे करायचे. मगाशी आपण बुरशीचे निरीक्षण केले किंवा गढूळ पाण्यातील थेंबाचे किंवा दह्याच्या थेंबाचे निरीक्षण केले, तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव त्यामध्ये आढळून आले. तुम्ही काय करा, तुम्हाला ते जे सूक्ष्मजीव दिसले त्यांची वहीवर आकृती काढा किंवा चित्र काढा. तुम्हाला जे दिसलं, तुमच्या डोळ्याला जे दिसलं त्याचे वहीत चित्र काढा आणि त्यावरून पहा तुमच्या काय लक्षात येतं की हे जे सूक्ष्मजीव आहेत ते आकाराने खूप लहान आहेत, परंतु त्यांच्यामध्ये पेशीमधील जी अंगके असतात ती सर्व अंगके त्या सूक्ष्मजीवामध्ये आढळून येतात. म्हणजेच त्यांच्या पेशीमधील सर्व जीवनक्रिया घडून येतात. म्हणजे एवढा लहान आकार असूनसुद्धा त्यांच्यातील सर्व जीवनक्रिया घडून येतात. 100 मायक्रोमीटरपेक्षा हे एकक आहे. मायक्रोमीटर हे पेशींचे मोजमाप करण्याचे एकक आहे. म्हणजे जर समजा त्या सूक्ष्मजीवांचा आकार जर 100 मायक्रोमीटरपेक्षा लहान असेल तर ती आपल्या डोळ्यांना दिसणार नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर त्यांच्या काचपट्ट्या, म्हणजे आपण मगाशी जे सूक्ष्मदर्शकाखाली काचपट्ट्यांचे निरीक्षण केलं तशा प्रकारच्या काचपट्ट्या तयार कराव्या लागतील आणि ते आपल्याला संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली पाहावे लागेल. परंतु जर समजा त्या सूक्ष्मजीवांचा आकार जर ह्या 100 मायक्रोमीटरपेक्षा म्हणजेच 1000 पटीचे वर्धन त्यासाठी जर अपुरे पडत असेल, म्हणजे आकार 1000 पटीचे आकार जर त्यांचा अपुरा पडत असेल तर त्यांचे निरीक्षण करण्यासाठी आपल्याला संयुक्त सूक्ष्मदर्शक चालणार नाही.
तर त्यासाठी आपल्याला काय वापरावे लागेल? इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक. मागे आपण पाहिलेलं आहे की पेशी अंगकाचा अभ्यास करण्यासाठी जर आपल्याला ती पेशी अंगके जर मोठ्या प्रतिमेने त्यांची प्रतिमा जर आपल्याला मोठी पाहायची असेल तर आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरावा लागतो. त्याचप्रमाणे इथं जर सूक्ष्मजीवांचा आकार जर या 100 मायक्रोमीटरपेक्षा लहान असेल तर आपल्याला काय वापरावं लागणार आहे सांगा? इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरावा लागणार आहे. तर काही सूक्ष्मजीव आकाराने इतके लहान असतात, तर पहा असे कोणते सूक्ष्मजीव आहेत की ज्यांचा आकार खूपच लहान आहे? तर पॅरामेशियम हा एकपेशीय जो सजीव आहे त्याचा आकार बघा 100 मायक्रोमीटर आहे बघा. पॅरामेशियम या सूक्ष्मजीवाचा आकार किती आहे? 100 मायक्रोमीटर आहे. तर टायफॉईडचे रोगजंतू त्यांचा आकार हे 1 ते 3 मायक्रोमीटर आहे. टायफॉईडच्या रोगजंतूचा आकार किती आहे? 1 ते 3 मायक्रोमीटर आहे. तर पोलिओचे विषाणू यांचा आकार 28 नॅनोमीटर आहे बघा. सूक्ष्मजीवांचा आकार हा 100 मायक्रोमीटरपेक्षा सुद्धा लहान असतो. आणि हे जे पॅरामेशियम किंवा टायफॉईडचे रोगजंतू किंवा पोलिओचे विषाणू जे आहेत त्यांचे निरीक्षण करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. तर आजच्या भागामध्ये आपण सूक्ष्मजीव म्हणजे काय, त्यांचे वेगवेगळे प्रकार कोणते, ते कोठे आढळतात, तसेच त्यांचे निरीक्षण कसे करायचे आणि त्यांचे मोजमाप कसे करायचे याचा सविस्तर अभ्यास आपण केलेला आहे. तर तुम्ही आजचा हा झालेला भाग परत एकदा वाचा आणि या भागावर तुम्हाला जमतील तेवढे प्रश्न काढा, म्हणजे झालेल्या भागाचे चांगला सराव तुम्हाला होईल.